नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल गोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म ऑनलाईन कसा सबमिट करायचा हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली कमेंटमध्ये दिलेली आहे. रजिस्ट्रेशन करून लॉग इन केल्यानंतर आपल्याला समोर अशी विंडो येईल. त्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करायची. सर्वप्रथम आपण लाभार्थीचं नाव आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. लाभार्थीचे नाव टाकून झाल्यानंतर लाभार्थी जर विवाहित असेल तर पतीचे नाव टाकायचे आणि लाभार्थी जर अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकायचे. लाभार्थीला विचारून पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थीची जन्मदिनांक पूर्ण टाकायची आहे. लाभार्थीची जन्मदिनांक टाकत असताना सुरुवातीला महिना, नंतर दिनांक आणि शेवटला वर्ष या पद्धतीने दिनांक टाकून ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थीचे वय समोर आपोआप दिसेल. जन्मदिनांकाची टॅब भरल्यानंतर आपल्याला अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती भरायची. सुरुवातीला आपण अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकणार आहोत. त्यानंतर अर्जदार कोणत्या जिल्ह्यातील आहे ते निवडून घेणार आहोत. अर्जदाराचे जन्माचे ठिकाण या रकान्यामध्ये जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका या रकान्यामध्ये तालुका निवडून घ्यायचा आहे. गाव शहर या रकान्यामध्ये गाव टाईप करायचे आपल्याला. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत यामध्ये पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचं किंवा आपल्या नगरपालिकेचं जे काय असेल ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या गावचा पिन कोड एंटर करायचा आहे. त्यानंतर लाभार्थीचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकताना तो अचूक टाकायचा आहे, कारण त्यावर OTP जातो शेवटला व्हेरिफिकेशनसाठी. मोबाईल नंबर जर आपला टाकताना चुकला तर आपल्याला OTP येणार नाही. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे लाभार्थीचा इथे. अशा प्रकारे अचूक आधार क्रमांक टाकल्यानंतर खालील ऑप्शनमध्ये शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तिथे नाही म्हणायचं आहे. त्यानंतरचे 2 ऑप्शन हे ऑफ आहेत, त्यामुळे आपण त्याला हात लावायचा नाही. आता आपल्याला लाभार्थीची वैवाहिक स्थिती निवडायची, तर तिथे आपण वैवाहिक स्थिती निवडून घेणार आहोत. खालच्या ऑप्शनमध्ये आपण महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकणार आहोत. महिलेला विचारून नाव अचूक टाकायचं आहे. त्यानंतर खालील ऑप्शनमध्ये महिलेचा जन्म परप्रांतात झाला आहे का? माझ्या केसमध्ये महिलेचा जन्म परप्रांतात झालेला नाही आहे, त्यामुळे मी इथे नाही म्हणणार आहे. त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या कॉलममध्ये सर्वप्रथम आपल्याला बँकेचे नाव टाकायचे आहे. बँकेचे नाव अचूक भरल्यानंतर बँक खातेधारकाचे नाव हे पासबुकवर पाहून पासबुकवर ज्याप्रमाणे छापलेले आहे त्याचप्रमाणे टाईप करायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक या कॉलममध्ये आपल्याला पासबुकवरील खाते क्रमांक बिनचूक एंटर करायचा आहे. खाते क्रमांक टाकताना काळजी घ्या, खाते क्रमांक चुकल्यास आपल्याला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे खाते क्रमांक व IFSC कोड हा एकदम बिनचूक व व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, तर येथे होय म्हणायचं आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला आपण स्कॅन करून ठेवलेले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. स्क्रीनवर दिसत असलेल्या यादीप्रमाणे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, आता मी इथे काय केले ते मी आपणास सांगतो. मी लाभार्थीचे सर्व डॉक्युमेंट येथे दाखवलेले यादीप्रमाणे स्कॅन करून घेतले. त्याचं एक फोल्डर बनवलं आणि ते फोल्डर पेनड्राईव्हमध्ये घेतलं. पेनड्राईव्ह हा OTGच्या सहाय्याने मोबाईलला जोडला आणि मग एक एक कागदपत्र कसे अपलोड केले ते आपणास दाखवतो. आता आपल्याला जी डॉक्युमेंट अपलोड करायची त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. सर्वप्रथम आधार या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. त्यानंतर येथे गॅलरी या बटनावर क्लिक करायचे आणि मी माझा पेनड्राईव्ह जिथे जोडलेला आहे तिथून ती फाईल, ते फोल्डर ज्या नावाने सेव्ह केलं होतं ते ब्राउज करणार आणि त्यात आधार कार्ड शोधणार. डॉक्युमेंटची खात्री झाल्यानंतर ती डॉक्युमेंट मी अपलोड करणार. या पद्धतीने मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, जेणेकरून अपलोड केलेल्या फाईलला क्वालिटी असेल आणि आपले डॉक्युमेंट सुस्पष्ट दिसतील.
आधार कार्ड यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर मी आता येथे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे लाभार्थीचं डोमासाईल प्रमाणपत्र अपलोड करणार आहे. आपल्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र नसल्यास आपण जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा इथे अपलोड करू शकता. सेम अगोदरसारखी प्रोसेस रिपीट करून मी येथे डोमासाईल प्रमाणपत्र अपलोड करणार आहे. आपण अपलोड केलेली डॉक्युमेंट आपल्याला त्या ऑप्शनच्या समोर लगेच दिसते. त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट येथे अपलोड करायचे आहे. माझ्या केसमध्ये लाभार्थीकडे उत्पन्नाचा दाखला आहे, तर मी येथे उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार आहे. उत्पन्नाचा दाखला अपलोड केल्यानंतर आपल्याला लाभार्थीचे हमीपत्र येथे अपलोड करायचे आहे. हमीपत्र अपलोड करत असताना अर्ज व हमीपत्र या दोन फाईल एकत्र मर्ज करून अपलोड केल्यास अधिक योग्य राहील. त्यानंतर आपल्याला बँक पासबुक या ऑप्शनवर क्लिक करून बँक पासबुकची सुस्पष्ट दिसणारी स्कॅन करून ठेवलेली कॉपी येथे अपलोड करायची आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र हा ऑप्शन येतो, तर आपल्या केसमध्ये महिला ही परराज्यातील नसल्यामुळे आपण तो ऑप्शन सोडून देणार आहोत. त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ऑप्शनमध्ये आपल्याला लाभार्थीचा समोरासमोर लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावर टिक करून स्वीकारा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर माहिती जतन करा या बटनावर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. एकदा सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची. आपल्याला काही चेंजेस करायचे असल्यास बदल करा या बटनावर क्लिक करावा व सर्व माहिती बरोबर असल्यास फॉर्म सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. काही वेळानंतर आपल्याला आपण एंटर केलेल्या मोबाईलवर एक 4 अंकी OTP आल्यानंतर येथे आपल्याला OTP एंटर करून व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. OTPचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा ऑनलाईन प्रणालीवर जतन केला जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.